नमस्कार, जय महाराष्ट्र. कायद्याचं बोला या आपल्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं आज सहर्ष स्वागत. फेब्रुवारी महिन्यात आज आहे 7 तारीख. गेले 5-6 दिवस झालं आपण फौजदारी कायद्यांबद्दल विशेषतः भारतीय दंड संहिता 1860 मधील काही महत्त्वाच्या तरतुदींबद्दल आपण चर्चा करत आहोत. मित्रांनो, समाजामध्ये दररोज काही ना काही गुन्हे घडत असतात. मी दररोज सांगत असतोय की गुन्हे नकळतपणे घडतात, चुकून घडतात, मुद्दामहून घडवले जातात किंवा तशा प्रकारची कृती गुन्हा घडायला कोणीतरी आपल्याला कारणीभूत ठरतं किंवा कोणीतरी आपल्याला अपप्रेरणा देतं आणि अशा कारणाने गुन्हा घडतो. या ना त्या कारणाने गुन्हा घडतो, परंतु स्वतःमध्ये जर गुन्हा घडण्यासाठी जी भूमिका, जो विचार, गिल्टी माइंड ज्याला म्हणतो, मेन्स रिया, जो आपल्या भारतीय दंड संहितेमध्ये सांगितलेला आहे, गुन्ह्याच्या पाठीमागे असणारी जी अपराधी भूमिका, अपराधी विचार, अपराधी मन जर नसेल आणि त्याच्या जोडीला जर ऍक्टस रिया म्हणजे तशी कृती झाली नसेल तर तो गुन्हा नसतो. मित्रांनो, आपल्या हातून भलेही एखादी चूक झालेली असो, परंतु ती चूक करण्याचा तुमचा हेतू नव्हता असं जरी तुम्ही सिद्ध करू शकला तरी तुम्हाला भारतीय दंड संहितेमधून अशा गुन्ह्यातून माफी होऊ शकते किंवा तुम्हाला माफ केलं जाऊ शकतं. अशा अनेक गोष्टी आपण सर्वसाधारण एक्सेप्शन, आपण अपवाद पाहिलेले आहेत. गुन्हा कोणता असतो कोणता नसतो याची चर्चा केलेली आहे. आता त्याबद्दल मी पुन्हा अधिक चर्चा करत नाही. काल आपण गुन्हा घडण्यासाठी दिली जाणारी अपप्रेरणा म्हणजे चिथावणी या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे. चिथावणी देणारा हा कसा गुन्हा घडवणारा अपराधी व्यक्ती म्हणून ठरवला जाऊ शकतो याची माहिती काल आपण घेतलेली आहे. आज आपण कलम 120 क प्रकरण 5व्यात मध्येच क हा प्रकार उपप्रकार आपल्याला बघायचा आहे. आज 120 भारतीय दंड संहितेमधलं कलम आपल्याला काय सांगतं? फौजदारी पात्र कट. आता कट रचणे, कट रचून अपराध केला, कट रचून हत्या केली, कट रचून दरोडा घातला, कट रचून चोरी केली किंवा कट रचून अशी कृती केली की जी कृती समाजाच्या, राष्ट्राच्या, देशाच्या, व्यक्तिसमूहाच्या विरोधामध्ये आहे, ज्याला अपराधी किंवा ज्याला गुन्हा मानलं गेलेला आहे भारतीय दंड संहितेमध्ये. तर फौजदारी पात्र कट म्हणजे नेमकं काय? आपल्याला भारतीय दंड संहितेच्या कलम 120 मध्ये त्याची सुस्पष्टपणे अशी व्याख्या दिलेली आहे. जेव्हा एकापेक्षा अधिक व्यक्ती, कदाचित एक असेल किंवा त्याच्यामध्ये दोन असतील, पण विशेषतः कट ही एक व्यक्ती रचत नाही तर कट ह्या एकापेक्षा अधिक व्यक्ती रचतात. म्हणजे 120 कलम काय सांगतं? तर एकापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊन एखाद्या अवैध उद्दिष्टापोटी जर काही आपसामध्ये करार केला तर त्याला फौजदारी पात्र कट असे म्हटले जाते. व्याख्या पुन्हा एकदा मित्रांनो ऐका. कट करणे म्हणजे एखादं अपराधी कृत्य करण्यासाठी एखादं बेकायदेशीर उद्दिष्ट. आता बेकायदेशीर उद्दिष्टाचा अर्थ तुम्हाला समजून घेतला पाहिजे. म्हणजे दोन व्यक्ती आहेत, व्यक्ती ए आणि व्यक्ती बी. आता ए आणि बी या दोघांमध्ये असा काहीतरी करार झालेला आहे. ए ने बी ला सांगितलेलं आहे की एक्स या व्यक्तीचा तू खून करून ये, त्याच्या बदल्यात तुला मी 10 लाख रुपये देतो. आता ए न ऑफर दिलेली आहे बी ला की एक्स या व्यक्तीचा खून कर, तुला 10 लाख रुपये देतो. ठरल्याप्रमाणे बी न एक्स या व्यक्तीचा खून केला आणि आता मात्र ए न ते 10 लाख रुपये द्यायचं टाळलेलं आहे. आता ए न 10 लाख रुपये द्यायचं टाळलं म्हणून बी ही व्यक्ती कोर्टामध्ये जाऊ शकेल का? त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करू शकेल का? नाही, करू शकणार नाही. अशा बेकायदेशीर उद्दिष्टाला करार मानलं जाईल का? नाही मानलं जाणार. बेकायदेशीर उद्दिष्ट काय म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? की चुकीचं, अपराधी किंवा गुन्हेगारी वृत्तीचं उद्दिष्टाचा एखादा विचार किंवा एखादा ॲग्रीमेंट किंवा दोघांमधला आपापसामधला ठराव की जो समाजाच्या, राष्ट्राच्या, देशाच्या विरोधामध्ये आहे, व्यक्ती समूहाच्या विरोधामध्ये आहे, ज्यामुळे कोणाला तरी काहीतरी नुकसान होणार आहे, त्या नुकसानाची गणती करता येणार नाही, की ज्यातून जीवाला धोका होऊ शकेल किंवा व्यक्तीला शारीरिक इजा होऊ शकेल, मानसिक इजा होऊ शकेल, गंभीर दुखापत होऊ शकेल. दुखापतीच्या व्याख्या मी काल सांगितलेल्या आहेत. किंवा संपत्तीविषयी सुद्धा असा एखादा संपत्तीविषयी सुद्धा अशा प्रकारचा अपराध घडू शकतो. त्या संपत्तीचं नुकसान होऊ शकतं, संपत्तीची चोरी होऊ शकते किंवा संपत्तीच्या बाबतीमध्ये आपल्याला त्याचं प्रचंड नुकसान सोसावं लागतं. असं करण्यामध्ये, या प्रकारच्या कृती करण्यासाठी जे काही एकमेकांमध्ये ठरतं, कन्सिडरेशन ज्याला मोबदला म्हणतो, किंवा
अशा प्रकारचा विचार आपापसामध्ये ठरतो त्याला फौजदारी पात्र कट असं म्हटलं जातं. आता फौजदारी पात्र कट म्हणजे ज्या कटाला किंवा ज्या कृतीला 2 वर्षाहून अधिक शिक्षा म्हणजे सश्रम कारावास ठरवण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या कृतीला फौजदारी पात्र कृती अशी म्हटली जाते. म्हणून जर अशा प्रकारच्या कृतीमध्ये कटामध्ये जर व्यक्ती सहभागी होत असेल तर त्याला 2 वर्षाहून अधिक नुसतं सहभागी होणं बरं का, अजून पुढच्या गोष्टी आहेतच बऱ्याच, त्याच्यामध्ये पोटकलम सुद्धा आहेत. सर्वसाधारण 124 एक पुढं देशविरोधात अपप्रेरणेच्या सुद्धा बाबतीमध्ये असे विचार आलेले आहेत. परंतु इथं मी सांगत होतो तुम्हाला 120 मध्ये फक्त कट केला एवढंच नाही, ती कृती घडली असेल आणि घडली नसेल तरी सुद्धा तुम्हाला त्या कटात ती कृती घडण्यास किंवा घडेल अशी शक्यता निर्माण झाली होती किंवा होईलच अशा प्रकारचं आयोजन झालेलं होतं, पण झाली नाही, पण घडली नाही, पण तरीही रचना झाली होती, तयारी झाली होती, प्लॅन आखला गेला होता, कन्सिडरेशन उद्दिष्ट ठरलेलं होतं, मोबदला ठरलेला होता, म्हणजे तुमची तयारी झालेली होती. म्हणजेच जरी तुम्ही अशा प्रकारचा कट रचला आणि तो कट यशस्वी जरी झाला नाही तरी सुद्धा तुम्हाला फौजदारी पात्र गुन्ह्यांसाठी ज्या शिक्षा आहेत त्या शिक्षा तुम्हाला होऊ शकतात. म्हणजे मित्रांनो, अशा प्रकारे जर समाजामध्ये कोणाच्या बाबतीमध्ये व्यक्तीच्या, समूहाच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या विरोधामध्ये जर एखादं अपराधी कृत्य, चुकीचं, गैरकृत्य, बेकायदेशीर कृत्य घडणार असेल आणि ते घडण्यासाठी आपण जर त्याच्यासोबत त्या कटामध्ये, त्याची रचना करण्यामध्ये, त्याची तयारी करण्यामध्ये जर आपण सहभागी झालो तर नक्कीच आपण सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अपराधी किंवा दोषी आपल्याला ठरवलं जाऊ शकतं. याच्यामध्ये आणखी एक मुद्दा सांगितलेला आहे की एखादी अवैध नसलेली कृती अवैध साधनांनिशी. आता आपल्याला सांगितलेलं आहे की चला एखादं काय करायचं, आपल्याला एखाद्या व्यक्तीला नोकरीला घ्यायचं आहे, चला एखाद्या व्यक्तीला नोकरीमध्ये घ्यायचं आहे. आता व्यक्तीला नोकरीमध्ये घ्यायचं आहे त्यासाठी काय आहे, परीक्षा द्यायची आहे. आता परीक्षा द्यायला सांगितलेली आहे, परीक्षा देऊन त्याला नोकरीमध्ये घ्यायचं. तर नोकरीमध्ये जाणं घेणं हे काय वैध उद्दिष्ट आहे, मला नोकरीमध्ये त्याला घ्यायचं आहे. पण त्याला नोकरीमध्ये घेण्यासाठी मी जर अवैध साधनांचा वापर केला, आता इथलं हे 2 शब्द महत्वाचे आहेत की उद्दिष्ट वैध आहे पण ते उद्दिष्ट ठरवणं साध्य होण्यासाठी मी जर अवैध साधनांचा वापर केला, म्हणजे परीक्षा देताना त्याला मी कॉपी पुरवली किंवा त्याला आणखी काही फूस दिली किंवा त्याच्याकडून मी काही लाच घेतली किंवा त्याला त्या नोकरीत येण्यासाठी आणखी काही चुकीच्या, ज्या कायद्याला अभिप्रेत नाहीत, अपेक्षित नाहीत, अशा काही गोष्टी जर मी घडवल्या की जेणेकरून तो नोकरीमध्ये सहज यावा, जेणेकरून त्याला कुठेही अडथळा निर्माण होऊ नये किंवा इतरांपेक्षा तोच कसा पुढे येईल, त्यालाच कशी नोकरी देता येईल, यासाठी मी जर काही साधनं वापरली तर तो नक्कीच फौजदारी पात्र कट म्हणू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेला ती कृतीच उद्दिष्टच बेकायदेशीर असावा असं नाही, तर एखाद्या चांगल्या हेतूसाठी सुद्धा, चांगलं होण्यासाठी सुद्धा चुकीच्या पद्धतीनं तुम्ही त्याची वाटचाल, दिशा किंवा साधनं वापरू शकणार नाहीत. तुम्हाला वैध उद्दिष्टासाठी वैध मार्गानेच जावं लागेल. अवैध साधनांचा, अवैध मार्गांचा तुम्ही जर वापर केलात तर तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच दोषी ठरणार आहात. आता फौजदारी कटाबद्दल शिक्षा मी काय सांगितलेली आहे, 2 वर्ष किंवा त्याहून अधिक सश्रम कारावासाची शिक्षा, जी की फौजदारी गुन्ह्यांमध्ये आधीच निश्चित झालेली आहे की कुठल्या गुन्ह्यासाठी कुठली शिक्षा, तर त्याला कमीत कमी 2 वर्षाचा सश्रम कारावास अशा प्रकारे फौजदारी कटामध्ये सहभागी होणाऱ्याला दिला जाऊ शकतो. म्हणून समाजामध्ये कुठेही चुकीचं घडत असेल, वाईट घडत असेल तर त्याला अपप्रेरणा किंवा त्याला मदत करणे किंवा त्याच्यामध्ये सहभागी होणे ही गोष्ट आपल्याला टाळता आली पाहिजे. आपल्या सत्सत विवेक बुद्धीचा आपल्याला चला ठीक आहे, कायद्यामध्ये तुम्ही न्यायालयात जाता, न्यायालयामध्ये तो मी नव्हतो हे सिद्धही करू शकाल, कारण पुरावे उपलब्ध नसतात किंवा पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. कायद्याला पळवाटा आहेत. आपण आजवर अनेक प्रकरणांमध्ये बघत आलो आहोत की गंभीरात गंभीर गुन्हे घडले
तरीही सबळ पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता झाली, अशा प्रकारची परिस्थिती न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळते। अर्थात दोष न्यायालयांचा नसतो, दोष न्यायव्यवस्थेचा नसतो, दोष आपल्या सद्सद विवेक बुद्धीचा असतो। आपणच आपल्याला माहित असतं की यातून बाहेर कसं पडायचं आहे आणि मग बाहेर पडण्यासाठी न्यायव्यवस्थेसमोर जे चित्र निर्माण करायचं आहे ते चित्र आपण निर्माण करण्यामध्ये यशस्वी ठरतो। खरं म्हणजे असं चित्र निर्माण करणं हे आपल्या सद्सद विवेक बुद्धीला पटतं का, हा विचार आपण केला पाहिजे मित्रांनो। न्यायाधीशांना आणि वकिलांना आणि त्या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या आरोपींना किंवा ज्यांना त्रास झालेला आहे, काय म्हणतो आपण त्याला, फिर्यादींना सुद्धा सत्य काय आहे हे माहीत असतं, परंतु आपण तडजोडीची भूमिका घेऊन आपण हे केलंच नव्हतं असं दाखवून त्यातून बाहेर पडण्याचा, बचाव करण्याचा प्रयत्न करतो, आपण यशस्वी होतो। पण आपली सद्सद विवेक बुद्धी, आपली नीतिमत्ता, आपली नैतिकता जर आपण जागृत ठेवली, प्रामाणिकपणाने त्याचा आपल्या जीवनामध्ये आचरणात आणली, तर आपल्या हातून अशी कृत्यच घडणार नाहीत की जिथं कायद्याच्या पलवाटा शोधायची वेळ येईल। म्हणून अशा कुठल्याही वाईट घटनांमध्ये, चुकीच्या कृत्यांमध्ये आपला कसल्याही प्रकारे हातभार लागणार नाही, याची खबरदारी आम्ही सर्वांनी घेतली पाहिजे। कायदा हा आपल्यासाठी नसून आपण कायद्यासाठी, कायदा हा आपल्यासाठी आहे, आपण कायद्यासाठी नाही। कारण आपण कायद्याला वाकवतो, वळवतो, पळवतो, परंतु शेवटी मर्यादा असतात। एका विशिष्ट अशा चौकटीमध्ये आपण सापडतो आणि सापडतोच। मित्रांनो, असाच एक पुढचा भाग असणार आहे, अर्थात 6वं प्रकरण भारतीय दंड संहितेमधलं देशविरोधी अपराधांविषयी। याच्यामध्ये अशी तरतूद आहे की तुम्ही हातामध्ये शस्त्र घेऊन चाललेला आहात, तुमच्या हातामध्ये काहीतरी घातक शस्त्र आहे, तुम्ही कोणाला तरी मारायच्या उद्देशाने चाललेला आहात, पण तुम्हाला मध्येच पकडलं जातं आणि न्यायालयामध्ये तुम्ही स्वतःला असं सिद्ध करू शकता की मी गुन्हा केलाच नाही, मी सहजच हातात घेतलं होतं। परंतु सहजच हातात शस्त्र घेणं किंवा मनात आलं म्हणून मी हातामध्ये काहीतरी शस्त्र किंवा असं साधन जे घातक आहे समाजासाठी किंवा ज्याला कायद्याने प्रतिबंध घातलेला आहे की अशा वस्तू घेऊन तुम्हाला फिरता येणार नाही। आता एक सिख धर्मामधलं कृपान शस्त्र सोडलं तर अन्य कोणालाही कुठल्याही प्रकारे धारदार शस्त्र घेऊन उघड्यावर रस्त्यावर फिरता येत नाही। बंदुकांचं, पिस्तुलांचं, तुमच्याकडे असणाऱ्या ज्या गन्स असतात त्याचं तुम्हाला वैध मार्गाने लायसन घेऊन तुम्हाला ते वापरावे लागतात। म्हणजे भारतामध्ये आपल्याला अशा कुठल्याही शस्त्रांचा वापर करून उघड्यावर समाजात फिरता येत नसतं। तुम्ही असा एखादा गुन्हा करण्याच्या हेतून चाललेला असता पण गुन्हा घडत नाही म्हणून तुम्ही म्हणता की नाही माझं तसं काही नव्हतं, मी सहज, पण असं शस्त्र घेऊन जाणं सुद्धा देशविरोधी कृत्य मानलं गेलेलं आहे। 121 मध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे, भारत सरकार विरुद्ध युद्ध करणे किंवा युद्ध करण्याचा प्रयत्न करणे किंवा युद्ध करण्यास अपप्रेरणा देणे, अर्थात हे कृत्य देशविरोधी मानलं जातं। मग तुमचा उद्देश काय होता, तुम्हाला प्रश्न विचारला जातो। मग तुम्ही आपल्याच देशात राहून देशाला तुम्ही आव्हान देत आहात का, असा प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतो। आणि मग त्याच्या व्याख्या पुन्हा देश डोळ्यासमोर ठेवून केल्या जातात, राष्ट्र डोळ्यासमोर ठेवून केल्या जातात। मित्रांनो, देशविरोधी अपराधांची जी काही यादी आहे ती भारतीय दंड संहितेतील प्रकरण 6 मध्ये साधारण 121 ते 133 पर्यंत करण्यात आले। त्यात परत नौसेना आणि वायुसेना यांच्या बाबतीत मध्ये सुद्धा काही अपराध घडतात, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत। आता देशविरोधी अपराध म्हणजे काय, तर राज्यपाल, राष्ट्रपती किंवा घटनात्मक पद असतात किंवा देशाची शांतता किंवा देशामध्ये काही अनुचित असा प्रकार घडवून आणायचे की ज्यामध्ये देशात दंगल होईल किंवा देशाचं सामाजिक स्वास्थ्य, कायदा सुव्यवस्था बिघडून जाईल, अशा प्रकारची एखादी कृती, नुसती कृतीच नव्हे तर असं काहीतरी घडण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काहीतरी खाणाखुणा करणं, मी कालही सांगितलं होतं चितावणीमध्ये, नुसतं असं करणं ही सुद्धा एक चितावणी ठरू शकते। तसं देशाच्या बाबतीमध्ये सुद्धा जर अशा प्रकारच्या काही कृती, हालचाली प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तुम्ही केलात तर यासाठी सुद्धा स्वतंत्र तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। म्हणून देशविरोधी अपराधांच्या बाबतीमध्ये तुम्हाला फौजदारी गुन्ह्यांना सामोरं जावं लागतं। तुम्ही खाजगी गुन्हा जरी करत नसला तर जर तुमच्या हातामध्ये काही शस्त्र असेल आणि तुम्ही देशाची कायदा सुव्यवस्था
सामाजिक स्वास्थ्य बिघडेल असं कृत्य करत असाल तर ती सगळी कृत्य तुमची देशविरोधी अपराधांमध्ये येतात। आता ही कृत्य जर तुमची वायुसेना भूसेना किंवा आपण जिथं सुरक्षा दल काम करतायत अशा ठिकाणी जर काही घडलं तर त्याच्यासाठी पुन्हा वेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। म्हणून प्रकरण 6 आणि 7 ही आपल्या देशाप्रती अभिमान बाळगायला लावणारी, देशाचं कायदा सुव्यवस्था स्वास्थ्य व्यवस्थित ठेवणारी अशा प्रकारची माहिती देणारी ही 2 प्रकरणं आहेत। आपण या प्रकरणाबद्दल अधिक चर्चा करण्याची फारशी गरज नाही, कारण आपल्याला ते गांभीर्य तेवढं आहे। आपण सुज्ञ आणि जबाबदार नागरिक आहोत आणि गुन्हा व्यक्ती किंवा समाजाच्या बाबतीमध्ये आपण उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून करत नाही असं जेव्हा न्यायालयासमोर सांगतो तेव्हा आपल्याला वाटतं की बरं आपण सांगून रिकामा झालो, आता आपली सुटका होईल। पण तसं नसतं। जर तो तुमच्या उद्दिष्टाकडे जाणारा गुन्हा नाही असं जेव्हा तुम्ही सांगता तर तो गुन्हा मग देशाविरोधी आहे असा मानला जातो। म्हणून कुठलीही कृती करताना विचारपूर्वक आणि जबाबदारीने करा, एवढंच या निमित्तानं मी आपणास सांगेन। आणि या ठिकाणी आजच्या या 2 प्रकरणांच्या बाबतीमध्ये अधिक चर्चा न करता आपण इथंच थांबूयात। तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया, तुमच्या लाईक शेअर आणि बरंच काही, आता 100हून अधिक सबस्क्रायबर आपले 4-5 दिवसांमध्ये झालेले आहेत। सर्व सबस्क्रायबर्स आणि सर्व ज्यांनी लाईक व्ह्यूज केलेले आहेत त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो। माझ्याबरोबर असेच ट्यून राहा। कायद्याचं बोला या आपल्या यूट्यूब चॅनलवरती उद्या आपण जाऊयात सार्वजनिक शांततेच्या विरोधामध्ये जे अपराध घडतात त्या बाबतीत चर्चा करण्यासाठी। आज पुरतं इथंच थांबूयात। जय हिंद, जय शिवराय।